आपल्या लातूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा येऊन बसलेत की नाही? आपल्या शाळेत सुद्धा गणपती बाप्पा आलेत ना? आपले बाप्पा आवडले का रे तुम्हाला? छान आहेत ना? तुमच्यासारखेच गोड गोड छान छान बाल गणेश आहेत नाही का? तर आता ऐका बरं का, मी तुम्हाला या गणेश बाप्पाची एक स्टोरी सांगतो. तुम्हाला आहेत ना भाऊ बहीण? मुलगा आणि एक भाऊ किंवा एक बहीण असेल ना? मग तुमच्यात भांडणं होतात का रे? भांडणं होतात का? होतात ना? तू मोठा कमी मोठा आहे की नाही? तू छान कमी छान, तू हुशार कमी हुशार, भांडणं होतात की नाही? तसंच गणपती बाप्पाचा एक भाऊ होता. काय नाव रे त्यांचं? कार्तिकेय. त्यांचं नाव काय? कार्तिकेय. तर गणेश, बाल गणेश आणि कार्तिकेय हे दोघं भाऊ होते. आणि त्यांचे वडील तर तुम्ही सांगितलंच, कोण होतं? शंकर आणि पार्वती. तर शंकर आणि पार्वतीचे 2 मुलं होते, गणेश आणि कार्तिकेय. तर या दोघांचं सतत भांडणं व्हायचं, किंवा तू मोठा की मी मोठा. मग ते आई पप्पांना विचारायला गेले त्यांच्या, म्हणजेच कुणाकडे? शंकर पार्वतीकडे विचारायला गेले. तर ते म्हणाले किंवा आमचं दोघांचं भांडण होतंय, तर आमच्यापैकी कोण मोठं कोण शक्तिशाली तुम्ही सांगा. मग शंकर भगवान म्हणाले, म्हणजे त्यांचे पप्पा म्हणाले की तुम्ही एक काम करा, मी तुम्हा दोघांना एक शर्यत लावतो, तुमची शर्यत बरं का, आणि ती शर्यत जो पूर्ण करेल तो मोठा, असं म्हणाले ते. आणि मग तुम्हाला तर माहितीये, आता ध्रुमितनं सांगितलं की कार्तिकेयचा वाहन कोण आहे? मोर आहे, मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन कोण आहे? मूषक आहे, उंदीर आहे, छोटासा आहे ना. तर छोटासा उंदीर आणि कार्तिकेयचं वाहन कोण? मोठा मोर. मग महादेवानी एक शर्त घातली, म्हणजे शर्यत घातली या दोघांना की बाबा तुम्ही ऐका. तर त्यांनी अशी शर्यत घातली की जो कोणी आता पूर्ण पृथ्वीला, बरं का, जो कोणी पूर्ण पृथ्वीला चक्कर मारेल, पहिल्यांदा गोल चक्कर मारेल आणि माझ्यापाशी येईल तो मोठा, असं त्यांनी शर्यत घातली. कुणी शर्यत घातली? शंकर भगवाननी. कुणाला शर्यत घातली? गणपती, म्हणजे कार्तिकेय आणि गणपती यांना शर्यत घातली. मग दोघंही तयार झाले. मग गणपती बाप्पाही तयार झाले आणि कार्तिकेय पण तयार झाला. कार्तिकेयचं वाहन कोण होतं? मोठा मोर. ते पहा आपल्या भिंतीवर दाखवलंय बघा, आहे ना मोर, दिसतोय? झाड आहे. येस. तर तो तसा मोठा मोर, तसा मोठा ऐका तसा तो मोठा मोर कोणाचं वाहन होतं? कार्तिकेयचं. कार्तिकेयला वाटलं अरे माझं तर वाहन मोर आहे आणि जो उंच उडू शकतो आणि जोरात जाऊन उडी मारून दूरपर्यंत जाऊन परत येऊ शकतो. कार्तिकेयला वाटलं की आपल्या मोराची सवारी फास्ट जाऊन सगळ्या पृथ्वीला गोल चक्कर मारून ते परत येता येईल. आणि कार्तिकेयनं काही विचार नाही केला, पटकन आपल्या मोराला बोलून घेतलं आणि त्याच्यावर बसल्या